हॅलो, नमस्कार. आज पुन्हा एकदा आम्ही सगळे तुमच्या भेटीला आलेलो आहोत. गावाकडची खूप सुंदर अशी सकाळ चुलीवरती पाणी तापतंय आणि दुसरं आज अभ्यंग स्नान, शिवाय आज दिवाळी पाडवासुद्धा आहे. दुसरं अभ्यंग स्नान असल्यामुळे शुभांगी लागली शर्वीला उटणं लावायला. तिने शर्वीला उटणं लावलं आणि अंघोळसुद्धा घातलेली आहे आणि आता लागलेली आहे त्याला ओवाळायला. पाडवा म्हटल्यानंतर पुरणपोळ्या तर आल्या, तर इकडे डाळ घालायला लागलेली मी पुरणपोळ्याची शिजायला आणि मामा भाचीचा खूप गोड असा इथे संवाद चालू आहे. 5 मिनिटं शुभांगी बाहेर गेली होती, तोपर्यंत ईशासुद्धा माझ्याकडे अगदी शांत राहिली. दिनेशसुद्धा दुसऱ्या अभ्यंगस्नानासाठी तो माझ्याकडे आलेला आहे. त्याला ओवाळत असताना ईशा अशी कॅमेऱ्याकडे एकटक बघत होती. बरं, संध्याकाळची वेळ आहे. एका ठिकाणी आम्ही निघालो कार्यक्रमाला. म्हटलं कार्यक्रमावरून यायला वेळ होणार म्हणून घाई गडबडीने दिवाळी पाडव्यानिमित्त मिस्टरांनासुद्धा मी ओवाळून घेतलं. त्यांना म्हटलं मला खूप मोठी अशी ओवाळणी पाहिजे. तर त्यावर त्यांनी मला एक सांगितलं, की "हे जे सगळं आहे ते हे सगळं तुझंच आहे. त्याच्यामुळे मी तुला अजून वेगळं काय देणार?" तर चला, मी, शर्विल, मिस्टर आणि सासूबाई आम्ही तिघही निघालो एका कार्यक्रमाच्या ठिकाणी. तर चला, हा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.